हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण संदर्भ बिंदू किंवा रेफरन्स पॉइंट या विषयावर चर्चा करणार आहोत. संदर्भ बिंदू हे स्थान किंवा पोझिशन स्पष्ट करण्यासाठी म्हणजेच स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. मी तुम्हाला एक उदाहरण देते काय. मी जर तुम्हाला हे चित्र दाखवलं आणि असा प्रश्न विचारला की पुस्तक कुठे आहे, तर कुठे हा शब्द पुस्तकाचे स्थान वर्णन करण्याबाबत बोलत आहे, बरोबर. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमचं उत्तर टेबलावर असं असेल. आता जर तुम्ही क्षणभर थांबलात आणि याबद्दल विचार केलात तर पुस्तकाचे स्थान दर्शवण्यासाठी तुम्ही टेबलाचा संदर्भ दिला आहे, बरोबर. म्हणजेच तुम्ही टेबलाचा वापर संदर्भ म्हणून केला. टेबलाच्या स्थानाचा वापर करून तुम्ही पुस्तकाचे स्थान स्पष्ट केले, बरोबर आहे ना. थोडंसं थांबा आणि यावर विचार करा. आपण अजून एक उदाहरण घेऊया काय. इथे एक पाण्याची बाटली आहे, बरोबर. आणि मी जर तुम्हाला विचारलं की पाणी कुठे आहे, तर पुन्हा कुठे या शब्दावरून मी तुम्हाला पाण्याचे स्थान विचारत आहे आणि तुमचं उत्तर बाटलीच्या आत असं असेल. म्हणजेच तुम्ही पाण्याचे स्थान स्पष्ट करण्यासाठी बाटली या गोष्टीचा संदर्भ घेतला आहे. म्हणजेच या उदाहरणामध्ये बाटली हा संदर्भ होता, आधीच्या उदाहरणामध्ये टेबल हा संदर्भ होता. ही साधी दैनंदिन उदाहरणे होती. आता आपण थोड्या अधिक गुंतागुंतीच्या गोष्टींकडे वळूया. हा भारताचा नकाशा आहे, बरोबर. आणि इथे जर दक्षिणेच्या भागाकडे थोडंसं झूम केलं तर बेंगरुळू इथे कुठेतरी आहे. तर मी माझ्या 2 मित्रांना फोन केला आणि त्यांना विचारलं की बेंगरुळू कुठे आहे. पुन्हा कुठे हा प्रश्न असल्यामुळे हा स्थानाबद्दलचा प्रश्न आहे, बरोबर. तर मी आशिषला फोन केला आणि त्याला विचारलं की अरे बेंगरुळू कुठे आहे. तर त्यांनी मला सांगितलं की बेंगरुळू 300 किलोमीटर आहे पश्चिमेला. मी म्हटलं बरं ठीक आहे. आता मी सेल्वीला फोन केला आणि तिला विचारलं की सेल्वी बेंगरुळू कुठे आहे. तर सेल्वी म्हणते की 600 किलोमीटर उत्तरेला. आता मला वाटलं एक तर सेल्वी खोटं बोलते आहे किंवा आशिष खोटं बोलतो आहे किंवा कदाचित हे दोघंही जण खोटं बोलतायत. परंतु जर तुम्ही प्रत्यक्षात विचार केला तर हे शक्य आहे का की ते दोघंही खरे बोलत असतील. पण जर ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी असतील तरच हे शक्य आहे. कसं बरं. तर आशिष आहे चेन्नईमध्ये आणि सेल्वी आहे कन्याकुमारीमध्ये. त्यामुळे आशिषसाठी बेंगरुळू हे पश्चिमेकडे 300 किलोमीटर अंतरावर आहे असं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि सेल्वीसाठी तिचा दृष्टिकोन म्हणजेच बेंगरुळू उत्तरेकडे 600 किलोमीटर अंतरावर आहे असं म्हणणं सुद्धा 100% बरोबर आहे. म्हणजेच दोघेही बरोबर आहेत, नाही का. आता जर आपण चेन्नई हा संदर्भ म्हणून घेत असू तर 300 किलोमीटर पश्चिमेला या गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे जर आपण कन्याकुमारीचा संदर्भ म्हणून वापर करत असू तर 600 किलोमीटर उत्तरेला हे अगदी बरोबर आहे. आता तुमचा थोडासा गोंधळ झाला असेल तर तुम्हाला इथे क्षणभर थांबून या परिस्थितीचा विचार करा असं सांगेल. ठीक आहे. आता आपण हे चेन्नईचं प्रकरण बाजूला ठेवूया. हा पसारा स्वच्छ करूया आणि सेल्वीच्या दृष्टिकोनातून बोलूया. आता समजा सेल्वीला बेंगरुळू उत्तरेकडे 600 किलोमीटर असल्याच्या या दाव्याची पडताळणी करायची आहे. तर ती काय करणार. समजा ती कन्याकुमारी आणि बेंगरुळू यांच्यातलं अंतर मोजण्यास सुरुवात करणार आहे आणि ती कन्याकुमारी ते बेंगरुळू असा प्रवास करणार आहे. म्हणूनच ती कन्याकुमारी येथे घरी अंतर मोजण्यास सुरुवात करेल आणि तिथे 0 किलोमीटर असेल, बरोबर. आणि जशी जशी ती पुढे जाईल तसं तसं तिने केलेला प्रवास मोजेल, बरोबर. आणि ती कुठेतरी बेंगरुळूला 600 किलोमीटरवर पोहोचेल. आता माझी इच्छा अशी आहे तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण करावे. सेल्वीनी घरून अंतर मोजण्यास सुरुवात केली, बरोबर. आणि तिने प्रवास सुद्धा तेव्हा सुरू केला होता. त्यामुळे तुम्ही जे उदाहरण पाहिले जिथे संदर्भ कन्याकुमारी आहे तो संदर्भ 0 किलोमीटरवर आहे. बेंगरुळूचे अंतर स्पष्ट करण्यासाठी किंवा बेंगरुळूचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तुम्ही कन्याकुमारीचा वापर संदर्भ म्हणून करत आहात. तर जेव्हा तुम्ही 100 किलोमीटर प्रवास करता तेव्हा तुम्ही इथे कुठेतरी पोहोचता. तुम्ही घरून सुरुवात केली होती. तसं जेव्हा तुम्ही 200 किलोमीटर प्रवास करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही घरून तसा प्रवास केला आहे, बरोबर. म्हणजेच हे लक्षात घ्या की सर्व अंतरे संदर्भ बिंदूपासून किंवा रेफरन्स पॉइंट पासून मोजली जातात आणि सगळी अंतरे ही एकाच संदर्भ बिंदूपासून मोजली जातात आणि या प्रकरणात तो संदर्भ बिंदू म्हणजे कन्याकुमारी. थोडंसं थांबून विचार करा काय आपण आता काय बोललो ते. आता आपण पुन्हा जुन्या प्रश्नाकडे परत येऊया की
बेंगळुरू कुठे आहे? तर मी कोणाच्या दृष्टिकोनातून बोलते आहे किंवा कोणता संदर्भ बिंदू वापरला होता हे न सांगता जर मी फक्त सांगितलं की 300 किलोमीटर पश्चिमेला किंवा 600 किलोमीटर उत्तरेला, तर पश्चिमेकडे 300 आणि उत्तरेकडे 600 ही विधाने अर्थहीन किंवा मिनिंगलेस ठरली असती. म्हणूनच बेंगळुरूचे स्थान स्पष्ट करण्यासाठी मी कोणाच्या दृष्टिकोनातून बोलते आहे किंवा कोणत्या संदर्भ बिंदूपासून बोलते आहे हे मला तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे, आपण अजून एक उदाहरण घेऊया. मला खात्री आहे की तुम्ही मैदानी खेळ पाहिले असतील आणि यामध्ये तुम्ही 100 मीटर धाव ही शर्यत देखील पाहिली असेल. ही शर्यत ऑलिम्पिक मधली सर्वात प्रतिष्ठित खेळांपैकी एक आहे, म्हणजे 100 मीटर धाव किंवा 100 मीटर धावण्याची शर्यत. आता 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये एक प्रारंभ रेषा किंवा सुरुवात असते आणि एक शेवटची रेषा किंवा अंतिम रेष असते, बरोबर. आता समजा आपल्यापैकी काही जण यामध्ये धावण्याचं नियोजन करत आहेत. समजा विभोर धावत आहे, जोएल धावत आहे आणि युसेन बोल्ट धावत आहे. आता आपण सगळे सुरुवातीच्या रेषेपासून किंवा प्रारंभ रेषेपासून सुरुवात करतो आणि जेव्हा आपण शर्यत सुरू करणार आहोत तेव्हा आपण 0 मीटर धावलेलो असतो, बरोबर. आणि मग आपण हळूहळू संपूर्ण शर्यतीमधून पुढे जाऊन 100 मीटरच्या खुणेपर्यंत पोहोचणार आहोत, बरोबर. जो कोणी 100 मीटरच्या खुणेवर प्रथम पोहोचेल तो साहजिकच जिंकेल, आहे की नाही. आता आपण पुढे जाऊया. काय, समजा वेळ 5 सेकंद झाली आहे, तेव्हा सगळेच जण थोडे थोडे धावले आहेत, बरोबर. आता युसेन बोल्ट स्पष्टपणे खूपच वेगाने धावतोय. आता समजा मला जर सगळ्यांच्या स्थानांचं वर्णन करायचं असेल तर मी ते कसं करेल? चला काय आपण अंदाज लावूया. समजा युसेन धावला आहे 0 पासून इथपर्यंत, जे आहे सुमारे 45 मीटर. तेच मी त्याच्या नावापुढे लिहिते. काय, समजा जोएल धावला आहे 0 पासून इथपर्यंत, म्हणजे जवळपास 25 मीटर. तेच मी त्याच्या नावापुढे लिहिते. पुन्हा विभोर धावला आहे 0 पासून इथपर्यंत, म्हणजे 30 मीटर, आणि तेच मी त्याच्या नावापुढे लिहिते. आता जर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे काय घडतं आहे, तर मी धावपटू धावत असलेली अंतरे मोजत आहे आणि मी त्यांची सर्व अंतरे एका विशिष्ट रेषेवरून मोजते, बरोबर, किंवा एका विशिष्ट बिंदूपासून मोजते आहे आणि तोच बिंदू बनतो संदर्भ बिंदू. त्यामुळे मी ही सगळी अंतरे संदर्भ बिंदूपासून मोजते आहे. आता पुढे मी म्हणते की वेळ झाली 8 सेकंद. सांगा बरं 8 सेकंदांनंतर काय होईल? प्रत्येक जण अजून पुढे थोडासा धावलेला असेल. ठीक आहे, युसेन जवळजवळ अंतिम रेषेपर्यंत पोहोचला आहे. आता मला 8 सेकंदांवरची स्थाने तपासू द्या. युसेन धावला आहे जवळपास 90 मीटर, जोएल धावला आहे 50 मीटर, विभोर धावला आहे 60 मीटर, आणि हीच त्यांची स्थाने आहेत, बरोबर. आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही निरीक्षण करा की जसा वेळ निघून गेला तशी ही स्थाने बदलली किंवा व्हेरी झाली, ती वाढत राहिली, कारण आपण संदर्भ बिंदूपासून म्हणजे आपल्या प्रारंभ रेषेपासून धावलेले अंतर वाढले आहे, बरोबर. परंतु हे अंतर बदलत असली, स्थाने बदलत असली, तरीही संदर्भ बिंदू हा निश्चित आहे किंवा स्थिर आहे किंवा फिक्स्ड आहे, बरोबर. यावरून आपल्याला असं समजतं की संदर्भ बिंदू 2 गोष्टींसाठी उपयुक्त ठरतात. पहिलं म्हणजे स्थान स्पष्ट करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे अंतर मोजण्यासाठी. आहे की नाही मजेशीर? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.